आणि आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची घडामोड बघणार आहोत। शपथविधीसाठी छगन भुजबळ हे निघालेले आहेत। आज मंत्रिपदाची शपथ ते घेणार आहेत आणि अत्यंत महत्त्वाची अशी महाराष्ट्राच्या राजकारणातली ही घडामोड आहे, कारण ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं। मीटिंग झाली आमची 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं काय। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। चलिए, धन्यवाद सगळ्यांना। मैंने बोला ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला, तर नेते छगन भुजबळ आता बोलत होते पत्रकारांशी। ते आपल्या निवासस्थानापासून निघालेले आहेत। आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, ज्याचा शेवट गोड ते सगळं काही चांगलं असतं, अशा पद्धतीचं अत्यंत सूचक विधान त्यांनी केलं। आणि त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे सुद्धा त्यांनी आभार मानलेले आहेत। लवकरच म्हणजे साधारणपणे 10 वाजताच्या सुमारास त्यांची मंत्रिपदाची शपथ पार पडेल असं कळतंय। वास्तविक पाहता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भुजबळांच्या बाबतीमध्ये त्यांना सुरुवातीला मंत्रिपदावरनं डावललं जाणं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन असा मोठा प्रवास घडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।